सन 1947। एक मुलगा आपल्या घरातून पळत होता, पण तो कोणत्या शर्यतीत नव्हता, तर तो आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. कोणालाही कल्पना नव्हती की हाच मुलगा धावता धावता एक दिवस द फ्लाइंग सिख म्हणून ओळखला जाईल. मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा येथे झाला, जे तत्कालीन अखंड पंजाब मधील मुझफ्फरगड जवळचं एक छोटस गाव होतं. आज हे गाव पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे. पण 1947 मध्ये एका रेषेनं सर्व काही बदलून टाकलं. चारही बाजूंनी हिंसाचार उसळला, घरे जळू लागली, लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागली. या हिंसाचाराच्या तडक्यात मिल्खा सिंग यांचं कुटुंबही सापडलं. मिल्खांनी आपले आई वडील गमावले. एक असा मुलगा ज्याच्याजवळ आता काहीच उरलं नव्हतं. ना कुटुंब, ना घर, ना ती ओळखीची जुनी दुनिया. त्यांच्या समोर फक्त एकच रस्ता होता, जो भारताकडे जात होता. ते निर्वासित बनून भारतात आले. त्यांच्याजवळ ना पैसे होते, ना कोणताही आधार. उरली होती ती फक्त जगण्याची जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची आग. हीच जिद्द त्यांना भारतीय सैन्यापर्यंत घेऊन गेली. सैन्यात आल्यावर मिल्खांनी धावण्यास सुरुवात केली. जेव्हा ते धावायचे तेव्हा असं वाटायचं की ते आपल्या गतकाळातील वेदनांपासून आणि संकटापासून सुटका करून घेऊन पुढे निघून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मग आला तो सुवर्णकाळ. सन 1958 मध्ये त्यांनी भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. ते भारताचे खरे चॅम्पियन बनले. पुढे 1960 मध्ये पाकिस्तानमध्ये त्यांचा सामना धावपटू अब्दुल खलीफ यांच्याशी झाला आणि ती ऐतिहासिक शर्यत सुद्धा मिल्खा सिंग यांनी जिंकली. तेव्हा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल अयूब खान यांनी द फ्लाइंग सिख ही पदवी त्यांना दिली. जो मुलगा एकेकाळी फक्त जीव वाचवण्यासाठी धावला होता, तोच पुढे फ्लाइंग सिख म्हणून अमर झाला. ही होती मिल्खा सिंग यांच्या संघर्षाची आणि विजयाची कहाणी. अशाच प्रेरणादायी आणि इतिहास घडवणाऱ्या कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.